रे प्रकरणी काय प्रकारचं कोर्टात युक्तिवाद झाला थोडक्यात जरा स्पष्ट करायचं. आज महेश आहे यांना अरेस्ट केलेली आहे. काल एवढे दिवस ते फरार होते. काल त्यांना कोल्हापूरवरून अरेस्ट करण्यात आली. कुठे कुठे काय घेऊन गेले तसं ते लॉ पॉईंटने आर्ग्युमेंट झालेलं आहे. कस्टडी त्यांना 11 तारखेपर्यंत दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना अरेस्ट झालेली आहे. आणि दोन्ही वेळेला जे काय आहे कुठे कुठे घेऊन गेले काय काय त्यांना आहे त्यांना सगळं आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते करतील. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रोसिजर चालू 11 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली. तर सर त्या प्रकरणी आता कोर्टाने 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्या संदर्भात काय इन्व्हेस्टिगेशन काय प्रकारचे पडताळणी कसं आहे हा जो प्रकरण आहे हा ते नाशिकचा अशोक खरात या प्रकरणाबरोबर जोडला गेला आहे. तर मला तर वाटतं 3 दिवस हे कमीच वाटतंय मला ते कस्टडीसाठी. कारण अशोक खरातचा हा जो जाळ आहे हा एवढा मोठा आहे की 3 दिवस नाही 30 दिवस पण कमी पडणार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला. शेवटी आता नाशिक पोलीस त्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करत आहे अशोक खरातचा. पण ह्याचा अशोक खरात बरोबर काय संबंध होते, अशोक खरातला हा का भेटायला गेलं किंवा ते फिर्यादी होते त्यांना अशोक खरातकडे का घेऊन गेलं याबद्दल पण इन्व्हेस्टिगेशन होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता 3 दिवस पोलीस काय इन्व्हेस्टिगेशन करत आहेत त्याच्यानंतर हे आमचे जे ॲडव्होकेट आहे हे कोर्टामध्ये युक्तिवाद करणार आणि पुढेही याची काय बोलतात आपण पोलीस कस्टडी वाढवण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला असं वाटतंय का अशोक खरात बरोबर हे सह आरोपी असू शकतात का? 100% असू शकतात. यांची मालमत्ता बघा, यांची अशोक खरात बरोबर संबंध बघा. एक लिपिक जो सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर झालं, एक लिपिक त्याच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता ही येते कुठून? मग ते असे भोंदू बाबा यांच्या बेनामी संपत्ती तर याच्या नावावर नाही. पोलिसांनी ह्याबद्दल पण इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे की कुठे महेश आहे हा अशोक खरातच्या बेनामी संपत्तीचा वारसदार तर नाही ना. तर हे पण बघणं खूप गरजेचं आहे. ठाणे महानगरपालिकेची तिजोरी गायब केली आहे का? ठाणे महानगरपालिकेत तर त्यांनी अनेक भ्रष्टाचार केले, अनेक घोटाळे केले. शेवटी आता कुठे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण जाग येईल आणि कुठे ते पण कारवाई करतील अशी अपेक्षा पाडतो मी. साधारण किती असेल त्यांची जी काय संपत्ती आहे महेश आयरची? आता जवळजवळ महेश आयरकडे 20-25 कोटीची संपत्ती आहे आणि ही संपत्ती त्यांच्या बायको एक त्यांची आता अनेक बायको आहे. आता काय माहिती कोणकोणती बायको आहे. फोटोमध्ये तर 3 मिसेस दिसत आहेत. 3 मिसेस आता त्या 3 वेगवेगळ्या मिसेसांबद्दल त्यांनीच पुरावा द्यावं आणि त्यांच्याच नावावर हे सर्व संपत्ती आहे.